श्री गुरुदेव दत्त. जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ? अनेकांना आपण ज्या ताटात जेवतो त्याच ताटात हात धुण्याची सवय असते. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवलेल्या ताटात हात धुणं हे शास्त्रात अशुभ मानले जाते. यामुळे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते. शास्त्रात असं म्हटलं आहे की अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. घरातील संपत्ती संतुष्टात येऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही रस्त्यावर उतरतात. जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे नियम तुम्हाला माहीत असणे पाहिजे. या नियमाबद्दल जाणून घेऊया. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुवू नये. वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात. तसेच असं केल्याने देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात वास करत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवल्यानंतर ताटात हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टीवर खर्च होतो आणि पैशाची तंगी जाणवते. घरात हळूहळू पैशाची कमतरता भासू लागते. पलंगावर बसून जेवू नका. तुम्ही कुठे बसून जेवतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांवर बळी पडू शकतात. ताटात अन्न टाकू नका. तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच अन्न ताटात घ्या. ताटात घेतलेले अन्न वाया घालवू नका. कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नका. उरलेले अन्न प्राण्यांना खाऊ घालावं. जेवताना 3 चपात्या वाढू नका. कधीही जेवण वाढताना 2 किंवा 4 चपात्या द्याव्या. ताटात कधीही 3 चपात्या देऊ नका. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही आणि हे अशुभ मानलं जातं. जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा. अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे. जर